डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र, निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र. अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाचदुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा. संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर. संपर्क 9623 25 67 22. श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर संत निवृत्ती महाराज पायी पालखी सोहळ्यातील दिंडीचं राहुरी शहरामध्ये आगमन होताच वारकरी भक्तीचा उत्साह ओसंडून वाहिला. राहुरीकरांनी टाळ मृदुंगाच्या गजरात आणि ज्ञानोबा तुकारामच्या जयघोषामध्ये दिंडीचं उत्स्फूर्तपणे स्वागत केलं. पाण्याच्या टाकीजवळ नगरपालिकेचे गटनेते हर्ष तनपुरे, नगराध्यक्ष भाऊसाहेब मोरे, उपनगराध्यक्ष गजानन सातभाई, माजी नगरसेवक रावसाहेब चाचा तनपुरे यांनी वारकऱ्यांचं स्वागत करून पालखीचं दर्शन घेतलं. तर यावेळी राहुरी नगर परिषदेच्या वतीनं वारकऱ्यांसाठी पिण्याचं पाणी, स्वच्छता निवास आणि इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्याची माहिती गटनेते हर्ष तनपुरे यांनी दिली. आज श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर या ठिकाणाहून संत निवृत्ती महाराज पायी दिंडी राहुरी या ठिकाणी मुक्कामाला आली आहे. काही वर्षापासून ही परंपरा चालत आली आहे आणि पुढेही चालेल. त्यानिमित्तानं राहुरी नगर परिषद आणि राहुरीच्या सर्व ग्रामस्थांकडनं या दिंडीचं मी स्वागत करतो आणि दिंडीत आलेल्या सर्व वारकऱ्यांना सांगू इच्छितो की राहुरी नगर परिषदेनं भागीरथीबाई कन्या शाळा या ठिकाणी मोठं मांडव घालून या दिंडीच्या लोकांची राहण्याची सोय, त्याचप्रमाणे प्रगती शाळा असेल, विद्यामंदिर शाळा असेल, केशर मंगल कार्यालय आणि त्याचप्रमाणे काही खाजगी गाड्या आहेत ज्यांचे कामं चालू आहेत, ते गाडी रिकामी असल्यामुळे त्या ठिकाणी राहायची व्यवस्था केलेली आहे. आयोजकांकडनं सगळ्या टॉयलेटची व्यवस्था असेल किंवा राहुरी नगर परिषद आणि इतर काही संस्था यांच्याकडनं वैद्यकीय सेवा या ठिकाणी पुरवली जाते. मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की या दिंडीचं सर्व जेवणाची सोय सर्व नागरिकांच्या वतीनं मिळून केली जाते. घरोघर म्हणून प्रसाद म्हणून या ठिकाणी अन्नदान सर्व नागरिकांकडनं केलं जातं. त्याचप्रमाणे आपण जर बघितलं की सकाळी प्रस्थानाच्या वेळेस पण नाश्त्याची सोय वेगवेगळ्या नागरिकांकडनं केली जाते. सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलिसांचंही मोठं सहकार्य या ठिकाणी लाभलेलं आहे. नगर परिषद असेल, जिल्हाधिकारी साहेब असेल, यांचं पूर्ण लक्ष या दिंडीवरती आहे. नागरिकांना आणि जेवढे वारकरी या ठिकाणाहून प्रस्थान करणार मी सर्वांना या ठिकाणी आवाहन करतो की आपला जायचा मार्ग आहे तो सर्व हायवे आहेत, वेगवेगळी मोठी मोठी वाहनं त्या ठिकाणी आहेत. आपण सर्वांनी त्या जेवढ्या प्रशासकीय यंत्रणा ज्या सूचना देतील त्याचं आपण सर्वजण पालन कराल एवढीच अपेक्षा करतो आणि सर्व वारकऱ्यांचा पुढचा प्रवास हा सुखाचा हो. सुमारे 60 ते 70 हजार वारकरी या दिंडीत सहभागी झालेत. त्यांच्या मुक्कामाची व्यवस्था राहुरी शहरातील विविध शाळा, मोकळी मैदानं आणि वाहनतळांवर केली गेली. शहरातील विविध सामाजिक संस्था, मंडळं आणि नागरिकांनी वारकऱ्यांसाठी भोजन आणि अल्पोपहाराची व्यवस्था केली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीनं वारकऱ्यांची सेवा केली गेली, तर त्यांच्या व्यवस्थेचं नियोजन देखील केलं गेलं. भुजाडी पेट्रोल पंपाजवळ नगर मनमाड महामार्ग या ठिकाणी देवेंद्र लांबे, जनार्दन म्हसे आणि सचिन भुजाडी मित्रमंडळाच्या वतीनं, पाटील मेनसिवेर आणि हर्षदादा मित्रमंडळाच्या वतीनं वारकऱ्यांना मोफत सरबत, पिण्याचं पाणी, चहा आणि नाश्ता वाटला गेला. दरम्यान कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वागचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली DYSP जयदीप भवर आणि पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या नेतृत्वाखाली शहरात चोख बंदोबस्त ठेवला गेला. तर प्रमुख चौकांमध्ये वाहतूक आणि सुरक्षा व्यवस्थेवर विशेष लक्ष दिलं गेलं. भक्ती, सेवा आणि शिस्त यांचा सुंदर संगम अनुभवत राहुरीकरांनी वारकरी संप्रदायाच्या आगमनाचं उत्स्फूर्तपणे स्वागत केलं. सुहास जाधव सह शरद पाचरणे, सी न्यूज मराठी, राहुरी. दादा, अरे 7 दिवसावर आले लग्न, सगळी तयारी झाली, पण फर्निचरचं काय? गृहवस्तू भांडार 10 ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भांडार मध्ये.